बळजबरीचे लग्न भाग 1. नको असलेलं लग्न. अनोळखी नात्याची सुरुवात. नम्रता आरशासमोर बसली होती. डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर जबरदस्तीचा मेकअप लावला जात होता. घरभर लग्नाची लगबग होती. ढोल ताशांचा आवाज येत होता, पण तिच्या मनात मात्र शोकसभा भरली होती. थोडं हस ग, मुलीच्या लग्नाच्या दिवशी असा चेहरा शोभतो का? आईने हलक्या आवाजात म्हटलं. नम्रताने आरशातून आईकडे पाहिलं. आई, अजून वेळ केली नाहीये, मला हे लग्न करायचं नाही. आईचे डोळे पाणावले, पण ती काही बोलली नाही, कारण घरात निर्णय तिचा नव्हता. हॉलमध्ये नम्रताचे वडील आणि काका बसले होते. आज हे लग्न झालंच पाहिजे, आपल्या शब्दाचा प्रश्न आहे, वडील कठोर आवाजात म्हणाले. नम्रताला त्या एका वाक्याने सर्व संपल्यासारखं वाटलं. दुसरीकडे वरमाळीच्या स्टेजच्या मागे अनीश शांतपणे उभा होता. शेरवाणीत देखणा दिसत होता, पण चेहऱ्यावर उत्साह नव्हता. त्याचा मित्र रोहन म्हणाला, भाई तू तरी खुश दिस, लग्न आहे तुझं. अनीश हलकं हसला. खुश? मला विचारलं कोणी? बाबा म्हणाले, हे लग्न घरासाठी महत्वाचं आहे आणि मी हो म्हणालो. म्हणजे तू पण जबरदस्तीने? अनीश काही बोलला नाही. त्याच्या मनात एकच गोष्ट चालू होती, जिच्याशी लग्न करतोय तिलाही हे नको असेल का? लग्न मंडपात नम्रता आली. लाल साडीत ती सुंदर दिसत होती, पण डोळ्यातील वेदना कोणालाही दिसत नव्हत्या. अनीशने पहिल्यांदा तिला पाहिलं आणि काही क्षण तो तिच्याकडेच पाहत राहिला. ती सुंदर होती, पण तिच्या चेहऱ्यावर एवढं दुःख का होतं हे त्याला समजलं. वरमाळा झाली. लोकांनी टाळ्या वाजवल्या. फोटोग्राफर ओरडला, सर मॅडम स्माईल प्लीज. दोघांनीही बनावट हसू दिलं. 7 फेऱ्यांदरम्यान नम्रताच्या डोळ्यातून अश्रू गळाले. अनीशने ते पाहिलं. त्याने हळूच विचारलं, तुम्हाला हे लग्न नको होतं? नम्रता चकित झाली. ती त्याच्याकडे पाहू लागली. तुम्हाला काय वाटतं? अनीश काही क्षण शांत राहिला. मलाही नको होतं. नम्रता स्तब्ध झाली. पहिल्यांदाच तिला वाटलं ती या कैदेत एकटी नाही. रात्र झाली. नम्रताला सजवलेल्या खोलीत बसवलं गेलं. फुलांचा सुगंध, मेणबत्त्या, सुंदर सजावट, पण तिच्यासाठी ती खोली तुरुंगासारखी होती. दार उघडलं. अनीश आत आला. नम्रता ताट बसली. अनीशने शांतपणे कोट काढला, खुर्चीवर ठेवला आणि तिच्यापासून थोड्या अंतरावर बसला. घाबरू नको, मी तुला स्पर्शही करणार नाही. नम्रताने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. हे लग्न आपल्या दोघांवर लादलं गेलंय, पण जबरदस्तीचं नातं मी मानत नाही. नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. मग आता? अनीश म्हणाला, आपण अनोळखी लोकांसारखे राहू, जोपर्यंत आपल्याला एकमेकांना समजत नाही. त्या शब्दांनी नम्रताच्या मनावरचं ओझं हलकं झालं. ती पहिल्यांदा थोडी शांत झाली, पण बाहेर दारामागे कोणीतरी उभं होतं. अनीशची आई. तिने सगळं ऐकलं होतं. तिच्या चेहऱ्यावर राग होता. ही मुलगी घरात पाय ठेवताच माझ्या मुलाला बदलते, ती मनात म्हणाली. सकाळी नम्रता उठली तेव्हा अनीश सोफ्यावर झोपलेला होता. तिने त्याच्याकडे पाहिलं. रात्रभर तिला त्रास न देता स्वतः अस्वस्थ झोपलेला तो माणूस खरोखर वाईट आहे का? तिच्या मनात पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला. तेवढ्यात बाहेरून सासूचा आवाज आला, नवीन सुनबाई, इथे आराम करायला नाही आणलं, स्वयंपाकघरात या. नम्रता घाबरली. अनीश ही जागा झाला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तयार राहा, खरी परीक्षा आता सुरू होते. नम्रता दाराकडे चालू लागली आणि तिला माहीत नव्हतं या घरात तिच्यासाठी किती वादळ वाट पाहत होती. सासूचा पहिल्याच दिवशी अपमान. अनीश नम्रताची साथ देईल का? जुनं गुपित उघड होणार आणि दोघांमध्ये पहिली खरी भिडंत. पहिल्याच दिवशी अपमान, नात्यात पहिली ठिणगी. नम्रता थरथरत स्वयंपाकघरात आली. नव्या घरातला पहिलाच सकाळचा दिवस. मनात भीती, डोळ्यात झोपेची कमतरता आणि चेहऱ्यावर कालच्या रात्रीचे ताण अजूनही दिसत होते. स्वयंपाकघरात अनीशची आई सुजाता आधीपासूनच उभी होती. चेहऱ्यावर कठोर भाव, कपाळावर आठ्या. किती वेळ लावतेस उठायला? आमच्या घरात सुना सूर्योदयाआधी उठतात, ती कडक आवाजात म्हणाली. नम्रता हलक्या आवाजात म्हणाली, आई काल उशीर झाला होता म्हणून. आई? सुजाताने तिला मध्येच थांबवलं. इतक्या लवकर नातं जोडायचं नाही, आधी घरकाम शिक. त्या शब्दांनी नम्रताचा चेहरा उतरला. सुजाताने गॅससमोर उभं राहत आदेश दिला, आज सगळ्यांसाठी नाश्ता तू करायचा. पोहे, चहा, पराठे आणि हो, चव बिघडली तर लक्षात ठेव. नम्रता हादरली. पण मला या घरातल्या आवडीनिवडी माहिती नाहीत. मग शिकून घे, लग्न केलंय, खेळायला नाही आणलं तुला. नम्रता गप्प झाली. तिने हातात सुरी घेतली, कांदे चिरायला सुरुवात केली, पण डोळ्यातले अश्रू कांद्यामुळे होते की अपमानामुळे हेच तिला कळेना. हॉलमध्ये अनीश बसला होता. त्याच्या कानावर सगळं पडत होतं. त्याने पेपर खाली ठेवला आणि स्वयंपाकघराकडे पाहिलं. मॉम, पहिलाच दिवस आहे, तिला थोडा वेळ द्या. सुजाता संतापली. तुला तिची बाजू घ्यायची गरज नाही. आज ती सून आहे, उद्या घर चालवणार आहे. अनीश शांतपणे उठला. घर चालवणं आणि माणसाला तोडणं यात फरक असतो. नम्रता स्तब्ध झाली. पहिल्यांदाच कुणीतरी तिच्यासाठी बोललं होतं. सुजाता काही न बोलता निघून गेली, पण तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता.
नम्रताने हळू आवाजात विचारलं, तुम्ही माझ्यासाठी का बोललात? अनिश तिच्याकडे न पाहताच म्हणाला, मी अन्याय सहन करत नाही, तेवढंच. पण काल तुम्ही म्हणाला होतात आपण अनोळखी राहू. हो, अनोळखी राहू, पण शत्रू नाही. नम्रता काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. नाश्त्याच्या टेबलावर सगळे बसले. अनिशचे वडील, लहान भाऊ निखिल आणि सुजाता. नम्रताने पोहे वाढले. निखिलने पहिला घास घेतला आणि हसत म्हणाला, वा वहिनी, भारी आहेत. नम्रताच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली. पण लगेच सुजाता म्हणाली, इतकं कौतुक नको, मीठ जास्त आहे. नम्रताने घाबरून स्वतः चाखलं. मीठ अगदी बरोबर होतं. तिला समजलं ही चूक नव्हती, मुद्दाम टोमणा होता. दुपारी नम्रता खोलीत एकटी बसली होती. हातात आईने दिलेला रुमाल घट्ट पकडलेला. हेच आयुष्य आहे आता, ती मनात म्हणाली. तेवढ्यात दार ठोठावलं. अनिश आत आला. त्याच्या हातात एक कप कॉफी होती. घ्या. नम्रता चकित झाली. मी कॉफी पीत नाही, माहितीये, म्हणून हॉट चॉकलेट आहे. नम्रता अवाक झाली. तुम्हाला कसं माहीत? अनिश हलकं हसला. लग्न ठरण्याआधी एकदा तुमच्या बाबांनी सांगितलं होतं माझ्या मुलीला कॉफी आवडत नाही. नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्या दिवसात तिच्या बाबांनी पहिल्यांदा तिच्याबद्दल कुणाला काही सांगितलं होतं आणि तेही तिच्या आवडीचं. ती कप घेत म्हणाली, धन्यवाद. अनिश म्हणाला, माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी मजबूत राहा. तो निघून गेला. नम्रता कपाकडे पाहत राहिली. जबरदस्तीने झालेल्या या लग्नात पहिल्यांदाच कुठेतरी माणुसकी दिसली होती. संध्याकाळी घरात पाहुणे आले. सुजाता सगळ्यांसमोर मोठ्या आवाजात म्हणाली, आमची सून फारच लाजरी आहे, काम शिकायला वेळ लागेल बहुतेक. सगळे हसू लागले. नम्रता अपमानाने खाली पाहू लागली. तेवढ्यात अनिश मोठ्या आवाजात म्हणाला, काम शिकायला वेळ लागतो, पण लोकांचा आदर करायला संस्कार लागतात. घरात शांतता पसरली. सुजाताचा चेहरा लाल झाला. नम्रता अनिशकडे पाहतच राहिली. आज पहिल्यांदा कुणीतरी तिच्यासाठी सगळ्यांसमोर उभा राहिला होता. रात्री नम्रता बाल्कनीत उभी होती. अनिश तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. दोघेही शांत. काही क्षणांनी नम्रता म्हणाली, तुम्ही इतके वाईट नाही आहात जितकं मी समजत होते. अनिश हसला. आणि तुम्ही इतक्या कमजोर नाही जितकं सगळे समजतात. दोघे पहिल्यांदा मनापासून हसले. पण त्याच क्षणी खाली गेटजवळ एक कार थांबली. त्यातून एक सुंदर मुलगी उतरली. ती सरळ घरात शिरली आणि ओरडली, अनिश, तू माझ्याशी लग्न करणार म्हणाला होतास, मग ही कोण? नम्रताच्या हातातून कप खाली पडला. ती मुलगी कोण? अनिशचं जुनं प्रेम उघड होणार. नम्रताच्या मनात पुन्हा अविश्वास आणि घरात नवं वादळ. भूतकाळाचा धक्का, विश्वासाला पहिला तडा. कप फुटल्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. नम्रता जागच्या जागी थिजली. तिच्या डोळ्यांसमोर ती मुलगी उभी होती, आत्मविश्वासाने भरलेली, आधुनिक कपड्यात, चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात अश्रू. ती सरळ अनिश समोर येऊन उभी राहिली. उत्तर दे अनिश, तू माझ्याशी लग्न करणार म्हणाला होतास, मग ही कोण? घरात सगळे जमा झाले. सुजाता, वडील, निखिल, सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का. अनिश काही क्षण शांत राहिला. रिया, तू इथे का आली आहेस? नम्रताच्या छातीत धस्स झालं. रिया म्हणजे ही त्याच्या आयुष्यातली कुणीतरी खास होती. रिया रागाने म्हणाली, मी का आले? कारण मला आज समजलं की तू लग्न केलंस, तेही मला न सांगता. तिने नम्रताकडे पाहिलं. तुला माहिती आहे का, हा मला वचन देऊन गेला होता. नम्रताचे हात थरथर कापू लागले. तिला वाटलं होतं अनिश वेगळा आहे, पण आता तिच्या मनात पहिल्यांदाच शंकेची सावली आली. सुजाता मध्ये पडली. हे घर आहे, तमाशा नाही, बाहेर जा. रिया कटाक्ष टाकत म्हणाली, तमाशा तुम्ही केला आहे, माझं आयुष्य उद्ध्वस्त करून. अनिशने आवाज कठोर केला. रिया, पुरे झालं, माझ्याबरोबर बाहेर ये. तो तिला घेऊन बाहेर गेला. नम्रता तिथेच उभी राहिली. तिच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, तू माझ्याशी लग्न करणार म्हणाला होतास. खोलीत आल्यावर नम्रता बेडवर बसली. डोळ्यात अश्रू दाटले. पुन्हा फसवणूक. तिने स्वतःशीच पुटपुटलं. कालपर्यंत तिला वाटत होतं या जबरदस्तीच्या नात्यात किमान प्रामाणिकपणा आहे, पण आज सगळं खोटं वाटू लागलं. काही वेळाने अनिश खोलीत आला. नम्रता त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, तुम्हाला काही सांगायचं आहे का? अनिश शांत उभा राहिला. रिया माझी मैत्रीण होती. फक्त मैत्रीण? नम्रता उपहासाने म्हणाली. अनिशने दीर्घश्वास घेतला. मी तिच्यावर प्रेम करत होतो. हे ऐकताच नम्रताच्या डोळ्यातील शेवटचा विश्वासही कोसळला. मग माझ्याशी लग्न का केलं? कारण घरच्यांनी. बस, नम्रता ओरडली. तुम्हाला घरच्यांनी जबरदस्ती केली, मला घरच्यांनी जबरदस्ती केली, मग शिक्षा फक्त मला का? अनिश गप्प झाला. नम्रता पुढे म्हणाली, मी काल तुम्हाला वेगळं समजले, पण तुम्हीही बाकीच्यांसारखेच निघालात. अनिश तिच्या जवळ आला. नम्रता, मी तुला फसवलं नाही. मलाही हे लग्न नको होतं, पण बाबांची तब्येत, घरची परिस्थिती आणि रियाचं काय? मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण अचानक सगळं घडलं. नम्रता कटू हसली. तुमचं प्रेम अर्धवट आणि माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त.
बाहेर हॉलमध्ये सुजाता अजूनही रागाने फुफाटत होती. ही मुलगी घरात पाय ठेवताच अशुभ सुरू झालं. निखिलने विरोध केला. मॉम, यात वहिनींची काय चूक? तू गप्प बस, सुजाता रागाने म्हणाली. रात्री उशिरा नम्रता बाल्कनीत उभी होती. थंड वारा वाहत होता. अनिश हळूच तिच्या जवळ आला. एक गोष्ट विचारू? नम्रता शांत राहिली. तुझ्या आयुष्यात ही कोणी होतं का ज्याच्याशी तुला लग्न करायचं होतं? नम्रता काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, होता. अनिश चकित झाला. मग? तिचे डोळे भरून आले. त्याने माझ्या घरच्यांसमोर उभं राहायची हिंमत केली नाही. दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. पहिल्यांदाच दोघांना जाणवले ते दोघेही जखमी आहेत. एकाने प्रेम गमावलं होतं, दुसरीने विश्वास. पण खाली गेटजवळ रिया अजूनही उभी होती. तिने फोन काढला, कुणाला तरी कॉल केला आणि म्हणाली, प्लॅन सुरू करा, हे लग्न मी टिकू देणार नाही. वरच्या मजल्यावर नम्रता अनभिज्ञ होती आणि तिच्या आयुष्यातलं खरं संकट आता सुरू होणार होतं. रियाचा सूड सुरू होणार. नम्रताच्या भूतकाळातील व्यक्तीची एंट्री. अनिश नम्रताचा विश्वास जिंकू शकेल का? आणि घरात नवं कटकारस्थान. सुडाची सुरुवात, भूतकाळाची परतफेड. सकाळ झाली, पण घरात कालच्या प्रसंगाची सावली अजूनही होती. नम्रता लवकर उठून शांतपणे स्वयंपाकघरात आली. तिच्या डोळ्यात झोप नव्हती. रात्रभर विचारांनी तिला झोपू दिलं नव्हतं. अनिशचं अपूर्ण प्रेम, रियाचा राग आणि स्वतःचं मोडलं आयुष्य. ती गॅससमोर उभी राहून चहा बनवत होती. तेवढ्यात मागून सुजाताचा आवाज आला, किती दिवस चेहरा पाडून फिरणार आहेस? घरात नाटक नको. नम्रता काही बोलली नाही. आणि कालची मुलगी आली होती ना, ती आली नसती तर बरं झालं असतं, पण आता आली आहे तर काहीतरी कारण असेलच. नम्रता वळली. म्हणजे? सुजाता तिरक्या नजरेने म्हणाली, माझा मुलगा असा नाही. कुणी मुलगी एवढी घरात येऊन तमाशा करत असेल तर नक्कीच कुणीतरी तिला चिथावलं असेल. त्या शब्दांचा रोख नम्रताकडेच होता. नम्रताला राग आला. तुम्हाला वाटतं मी हे सगळं केलं? सुजाता हसली. तू दिसतेस तितकी साधी नाहीस. तेवढ्यात अनिश आत आला. मॉम, पुरे झालं. मी काही चुकीचं बोलले का? हो, कारण प्रत्येक गोष्टीला नम्रता जबाबदार नाही. सुजाता रागाने निघून गेली. नम्रता मात्र शांत राहिली. कालपर्यंत अनिशचं बोलणं तिला आधार वाटत होतं, पण आज त्याच्याबद्दल मनात संशय होता. दुपारी नम्रता अंगणात कपडे वाळत घालत होती. तेवढ्यात गेटजवळ एक बाईक थांबली. हेल्मेट काढत एक तरुण खाली उतरला. उंच, साधा, पण डोळ्यात जुनी ओळख. नम्रताचे हात थबकले. सौरभ? तो हलकं हसला. ओळखलंस तरी? नम्रताच्या पायाखालची जमीन सरकली. हा तोच सौरभ जिच्यावर ती कधी काळी प्रेम करत होती. सौरभ पुढे आला. लग्न झालं तुझं? कळलं म्हणून शेवटचं एकदा भेटायला आलो. नम्रताचा आवाज थरथरला. आता भेटून काय उपयोग? उपयोग? तो कटू हसला. त्या दिवशी तुझ्या घरच्यांसमोर मी उभा राहिलो असतो तर आज तू माझ्यासोबत असतीस. नम्रताच्या डोळ्यात राग चमकला. मग उभा का राहिला नाहीस? सौरभ गप्प झाला. वरच्या बाल्कनीतून अनिश हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात अनोळखी अस्वस्थता उठली. हा कोण आहे? आणि नम्रता एवढी हादरली का? आणि नम्रता म्हणाली, तू आता निघून जा सौरभ, उशीर झालाय. सौरभ तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, उशीर अजून झालेला नाही. जर तू आनंदी नसशील तर मी अजूनही तुझ्यासाठी उभा आहे. इतक्यात अनिश खाली आला. कोण आहे तुम्ही? सौरभ त्याच्याकडे पाहत म्हणाला, ज्याच्याशी नम्रताचं लग्न व्हायला हवं होतं तो. हवेतील तणाव वाढला. अनिशचा चेहरा कठोर झाला. हे घर आहे, कृपया निघा. सौरभ हसला. घर की कैदखाना? नम्रता मध्ये पडली. बस करा दोघंही. ती सौरभकडे वळली. तू माझ्यासाठी उभा राहिला नाहीस. आज नाटक करू नकोस. सौरभ दुखावला. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि शांतपणे निघून गेला. अनिश नम्रताकडे पाहत म्हणाला, हा तोच आहे. नम्रता कटाक्ष टाकत म्हणाली, तुम्हाला काय फरक पडतो? कारण तू माझी पत्नी आहेस, फक्त नावाला. हे ऐकून अनिश गप्प झाला. रात्री दोघेही खोलीत शांत बसले होते. काही वेळाने अनिश म्हणाला, तू त्याच्यावर अजूनही प्रेम करतेस? नम्रता उत्तर देत म्हणाली, मला माहिती नाही, पण तुमच्यावर विश्वास करावा का हे नक्की माहिती नाही. अनिशच्या मनाला ते शब्द लागले. त्याच वेळी बाहेर रिया गाडीत बसून फोनवर बोलत होती. पहिला डाव यशस्वी झाला. आता दुसरा डाव. त्या मुलीचा भूतकाळ घरात उघड करायचा. फोन ठेवून ती हसली. नम्रता, आता तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त करणार. आत नम्रताचा फोन वाजला. अननोन नंबर. तिने कॉल उचलला. समोरून एक स्त्रीचा आवाज आला, तुझ्या नवऱ्याबद्दल एक मोठं सत्य सांगायचं आहे, भेटशील का? नम्रता थरथरली. पुढील भागामध्ये फोन करणारी स्त्री कोण? अनिशचं कोणतं गुपित लपलंय? रियाचा दुसरा डाव यशस्वी होणार आणि नम्रता पुन्हा तुटणार. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.